तर मी त्याची माझ्या भाषणात नाही का बोललोय, तेच तेच काय बोलतोय. पाऊस पहिल्याच पावसामध्ये मुंबई पूर्णपणे फुलली होती. आजही मुंबई बऱ्याच ठिकाणी पाणी लागते आणि ते बऱ्याच ठिकाणी पाणी लागते. त्यानंतर ते चेंबूरमध्ये बसमध्ये झाडं कोसळलं. ठाण्यातलं जरा मोठा असा आणि अनेक ठिकाणी आता झाडं कोसळलं. याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनचा काय कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळा विषय आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्खा कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैशाबंद राजकारण, एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. येणाऱ्या काळात सिमेंटच्या जंगलातच आपल्याला आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? वाढत चाललं. मग आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखारच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही. ठाण्याच्या पिढीमध्ये दर पावसाळ्यात किमान 12 ते 15 तुम्ही झाडं ती पावसाळ्यात पडतात. तुम्ही 9 वर्ष 9,000 पडतात. काय करायचं तर आता? तुम्ही विकास केला असं सांगितलं. तुम्हालाही दिसतोय. मांडा, चॅनल आहेत ना तुमच्याकडे, मांडा. 9,000. चला चला बोलल्यावरती कंठ फुटला तुला. एवढा बघत बसला होता आपलं. इंटरनल मेट्रो नाही, ठाण्याचा प्रश्न आहे ना विचार. काल लिहिलाय की मी त्याच्यावरती. टीव्हीचे पेपर फुटलेले आहेत. त्याच्यावरती पण लिहिलं.